100%. चला सामना इकडे सुरू होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि दरम्यान पहिल्याच बॉलवरती बॉल सरळ निघून गेला इकडे सीमारेषा पार. नो बॉल +4 ने होती इकडे सुरुवात. चला मॅच आरसी कॉस्मेटिक पंढरपूर आणि राजाभाऊ पवार सरपंच पंढरपूर यांच्या माध्यमातून कुणाल यांना प्रत्येक षटकाराला एकीकडे आरसी कॉस्मेटिक करणं 3000चा पुरस्कार 2000चा पुरस्कार आणि सरपंच पंढरपूर राजाभाऊ पवार यांच्या माध्यमातून 3100 3000चा ऑलमोस्ट पुरस्कार आहे. तर प्रति षटकार प्रत्येक षटकाराला 5000चा पुरस्कार आहे. कुणाल पवार यांना इकडे बघण्यालायक राहील कशा प्रकारे आता मात्र मैदानाच्या आतमध्ये कुणाल पवार धुमाकूळ घालतात. येथे सुरुवात झालेली आहे 6 धावा धाव फलकावरती. हो 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 काय बॉल टाकलाय अभिज्योत खराडे. यू ब्युटी. फलंदाजाला मात्र कळलाच नाही कसा आला आणि कसा गेला. खोलवर टप्प्याचा बॉल. बॅट मात्र नक्कीच फिरवली आणि चेंडू मात्र सरळ बॉलर टू कीपर डॉट बॉल जो आपल्याला मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळाला आहे. जे क्रिकेट क्लब वेळापूर जीवन भैया जानकर यांच्या मालकीचा हा संघ आहे. लीग स्टेजेसचा थरार सध्याच्या घडीला सुरू आहे. रनसंख्या 6 रन. याही वेळचा बॉल अलॉंग दी कार्पेट मनगटाच्या साह्याने टायमिंग प्रॉपर. मनगटाचा केलाय वापर आणि तिकडे मात्र जोपर्यंत लॉंग ऑफला चेंडू करतोय सफर धावस्वरूपी चेंडू धावा इकडे मात्र पळून पूर्ण केल्या जाणार आहेत. अतिशय रोमांचक मोडवरती ही स्पर्धा सध्याच्या घडला उभी आहे जिकडे सर्व टीम्सचे लीग स्टेजेसचे 6 मॅच पूर्ण झालेले आहेत. सर्व टीम लीग स्टेजेसच्या शेवटच्या मॅचेस खेळतात आहे. प्ले एन एम एस या आधीच्या बॉलवरती 1 धाव जी आपल्याला येताना पाहायला मिळाली. अभिज्योत स्पर्धेमध्ये फलंदाजी दमदार केली आहे. जेव्हा जेव्हा संघाला पाहिजे तेव्हा गोलंदाजी चांगली केली आहे. आता मात्र त्यांच्यावरती प्रामुख्याने नजरा आहेत या मॅचमध्ये की संघाला एक चांगला खेळ शेवटच्या मॅचमध्ये करून देतील आणि संघाला जिवंत ठेवतील या स्पर्धेत. रनसंख्या 7 रन. चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर काय वळण इकडे मात्र चेंडू घेताना आपल्याला पाहायला मिळालाय आणि डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे. अभिज्योत खराडे लय गवसलेली आहे. पहिला चेंडू नक्कीच अवंतरच्या स्वरूपात जुडला पण आता अभिज्योत खराडेला इकडे टप्पा मिळालेला आहे. कुणाल पवार फुलटॉस आणि हाही फुलटॉस मिस होताना पाहायला मिळाला आहे. बॉडी लाईनच्या दिशेने चेंडू मात्र जो की इकडे हाताळला गेला होता. षटक मात्र पूर्ण होताना पाहायला मिळेल. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक हा 7 वरती स्थिर आहे. टीम इंद्रजीत 11 अकलूज या संघाचा. नक्कीच वेळापूरचे एक जबरदस्त खेळाडू प्राध्यापक आदरणीय मारुतीजी शेंडगे यांच्या माध्यमातून माझ्या समालोचनासाठी 200 रुपयांचा पुरस्कार जो मात्र इकडे दिला जाणार आहे तर त्यांचाही खूप खूप धन्यवाद मारुती भाऊ. पहिलं षटक पूर्ण झालंय. 7 धावा लागलेल्या आहेत. आज अकलूजचे एक जानेमाने स्कोरर प्रमोद देखील मात्र इकडे मॅचचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. त्यांचंही हार्दिक स्वागत. धावफलक 7 रन आहे सध्याच्या घडला. धावफलक दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेलं आहे. बॉलिंग मार्क वरती आता ओमकार टेके यांना पाचारण करण्यात आलेलं आहे. यावेळेस मात्र फुलल यांचा बॉल टो एंडला लागतोय. दरम्यान मात्र क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत 1 धाव जी आहे ती मात्र इकडे पळून पूर्ण केली जाणार आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट इकडे आपल्याला जी की पाहायला मिळाली आणि काय वातावरण आणि काय स्पर्धा. आता शेवटच्या टप्प्यात स्पर्धा मात्र येऊन ठेपलेली आहे. लीग स्टेजेसचे हे शेवटचे सामने आणि आता प्रत्येकाला आतुरता लागली आहे ती म्हणजे शेवटच्या दिवसाची. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा अंपायर वरुण बिर्ला यांच्या माध्यमातून जो की केला जातोय. या भागातील चितपरिचित नाव आहे.
याही वेळेसचा बॉल आउटसाइड दी ऑफ, कासा बाहेर आहे. इथे देखील पंच मात्र कळवतात आहे अजून एक अवांतरची धाव सातत्याने जुडणार आहे. इंद्रजित 11 अकलूज. मागचा सामना आपण बघतोय नक्कीच थोडासा या टीमच्या विरोधात राहिला, ज्यारी त्या 100 धावा प्रथमतः बॉलिंग करत असताना त्यांनी कन्सिड केल्या होत्या. कुणाल आणि कुणालचा केला जातो इकडे वार. धावाचा षटकार. 3000 रुपयांचा पुरस्कार या षटकारासाठी पंढरपूरचे सरपंच राजाभाऊ पवार आणि त्याचबरोबर RC कॉस्मेटिक्स यांच्या माध्यमातून 2100चा पुरस्कार हा मात्र दिला जाणार आहे कुणाल पवार यांना. प्रति षटकार 5000 रुपये. आज मात्र कुणाल पवार यांच्या षटकाराची किंमत आहे. काल आपण बघितलं होतं 11,000. व्हाईट बॉलचा इशारा बघा. जे क्रिकेट क्लब आपल्याला विनंती आहे, अभिज्योत भाऊ आपला 12वा प्लेयर इकडे पाठवून द्या. हो, धावफलक इकडे मात्र अवांतरच्या स्वरूपात इकडे वाढत आहे. रन संख्या 17च्या स्कोरवरती. याही वेळेसचा बॉल रडारच्या मात्र बाहेर आहे. अवांतरच्या स्वरूपात याही वेळेस मात्र इकडे एक धाव जोडणार आहे. कुणाल पवार यांचा षटकार खासा महागलेला आहे, कारण की कालही आपण बघितलं होतं एका षटकाराची किंमत त्यांची 11,000 होती. आज 5,000 आहे. एक षटकार आलाय आणि नक्कीच जे काही सर्व पुरस्कार आहेत त्यांना ऑनलाईन स्वरूपात इकडे देण्यात येणार आहे. यावेळेसचा बॉल व्हाईट बॉलचा इशारा याही वेळेस पंचांच्या माध्यमातून जो की केला जातोय. अवांतरच्या स्वरूपात धावफलक मात्र पुढे जातोय. 19 धावा सध्याच्या घडल्या धावफलकावरती लागल्या आहेत. अंपायर वरुण बुर्ला यांना सातत्याने मात्र इकडे एक्सरसाइज करण्यावरती भाग पाडलेला आहे आणि व्हाईटच्या रूपात मात्र धावफलक वाढेल. चला थोडीशी घाई करा. जीवन भैया जानकर क्रिकेट क्लब आपल्याला विनंती आहे थोडासा मात्र वेळ वाचवा आणि प्रेक्षकांना विनंती आहे डगआउटच्या आसपास ज्या खुर्च्या आहेत ज्या प्रेक्षकांनी घेतलेल्या आहेत त्या प्लीज खेळाडूंसाठी द्यायच्या. आपण तिकडे खेळाडूंना बसण्यासाठी जागा नाही आहे तर प्लीज खुर्च्या मात्र मोकळ्या करा. जे काही प्रेक्षक तिकडे बसलेले आहेत आयोजन समितीचे पदाधिकारी असतील तर प्लीज त्या गोष्टीकडे लक्ष द्या आणि खेळाडूंना मात्र खुर्च्या तिकडे आपण प्रबंध करायचा आहे. रनसंख्या 19 रन. ओमकार टेके 2 बॉलमध्येच 12. यावेळेस डीप एक्स्ट्रा कव्हरला उडवण्याचा प्रयत्न. फिल्डर मात्र तिकडे बॉल पासून लांबवरती राहतील. तोपर्यंत एक धाव जी आहे ती इकडे पळून पूर्ण केली जाणार आहे. रनसंख्या एका धावेच्या मदतीने पुढे जात असताना ओमकार टेके सिंगलच्या मदतीने रनसंख्या पुढे. आमचे स्कोरर विकास भाऊ आम्हाला कळवतात आहे तब्बल 5 वाईड आतापर्यंत जे की आपल्याला येताना पाहायला मिळाले त्या षटकात. खासं मोठं षटक राहिले हे ओमकार टेके यांच्या माध्यमातून. कुणाल पवार 8 वरती नॉट आउट आहे. त्यांचा खेळ बघण्यासाठी खास त्यांचा मित्रपरिवार पंढरपूरवरनं वेळापूरला आलेला आहे. कालही आला होता, आजही आलाय. यावेळेसचा बॉल डाऊन दी ग्राउंड खेळलाय. गॅपला इकडे शोधण्याचा प्रयत्न बट फिल्डर तिकडे पोहोचतात आहे. क्या बात आहे. खाशी वेगात क्षेत्ररक्षक बॉलवरती येताना पाहायला मिळाले. बॉलला जोपर्यंत रिटर्न करतात आहे सिंगलची धाव इकडे मिळतीये. 21 धावा सध्याच्या घडल्या धाव फलकावरती लागलेल्या आहेत आणि या गर्दीचं उफान वेळापूरच्या पालखी मैदानावरती. बॅटची कड अभिज्योत खराडे यांचा सेलिब्रेशन पाहायला मिळत आहे. ओमकार टेके 5 वाईट टाकले खरे बट कुणाल पवार यांना मात्र जाळ्यात अटकवलंच आहे. बॅट काशी वेगात फिरली, बॅटची कड लागली आणि अभिज्योत खराडे अंडर दी बॉल यष्टीरक्षकाच्या भूमिकेत. 21च्या स्कोरवर लागणार आहे हा पहिला धक्का कुणालच्या रूपात. इंद्रजित 11 अकलूजला फलंदाज बाद. आपली नाव नोंदणी करायची आहे. लकी ड्रॉ केलफॉस फाउंडेशन आणि शिवपूजा हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने हा लकी ड्रॉ इकडे मात्र रंगवला जातोय. आणि आल्या आल्या विजय यांनी मात्र टावर उभा केलाय आणि टावर सरळ सीमारेषा पार उभा राहतोय. 6 मजली 6 धावेंचा. आणि काय बॅटिंग करताय विजय. म्हणजे हा खेळाडू असा आहे ना आल्या आल्या फटके खेळतो.
मला या आधीचा एक सामना तो तिकडे आल्या आल्या 2 चौकार खेळले होते. मागच्याही मॅचमध्ये आल्या आल्या षटकार खेळला आणि याही मॅचमध्ये पहिल्याच बॉलवर षटकार खेळतात आहे. जणू काही त्यांना घरून सांगूनच पाठवलं गेलं आहे, मारायचा तर पहिल्या बॉलला मोठा शॉटच मारायचा. षटकार येतोय विजय यांच्या बॅटमधनं. बघू शकता आपण रिॲक्शन्स tenniscricket.in या वाहिनीवरती जी ही स्पर्धा संपूर्ण लाईव्ह केली जाते 5 कॅमेऱ्यानिशी. 27 लागलेले आहेत. एक गडी बाद. दोन षटकांचा खेळ पूर्ण झाल्यानंतर 27 धावा धावफलकावरती. प्रभावशाली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. आणि बॉलिंगसाठी आता मात्र बदल केला गेला आहे. गोलंदाजी मार्कवरती मयूर पाटील यांना मात्र पाचारण करण्यात आलेलं आहे. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आमच्यासोबत अकलूजचे एक उभरते अंपायर तथा एक चांगले स्कोरर प्रमोद मात्र जुडलेले आहेत. चांगला बॉल, चांगला चेंडू यावेळेस मात्र हाताळला गेला. टप्पा पडल्यानंतर सरळ मात्र बॉलर टू कीपर गती मात्र काढून घेतली होती या बॉलची. आणि हा चिमुकला आनंद घेतोय सध्याच्या घडला या सामन्यांचा. त्याच्याही डोळ्यामध्ये स्वप्न आला असेल, मीही एक दिवशी या मैदानावरती ही स्पर्धा खेळेल आमदार चषकाची जर्सी घालून. कारण की टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं ना, पहिलं प्रेम काय तर खेळाडूंनी घातलेली जर्सी. तिच्यासाठी मात्र धडपड असते. ते ज्यारीत्या षटकार चौकार मारतात, त्यांचं नाव ज्यारीत्या पुकारलं जातं. आमचंही नाव एक दिवस असंच पुकारलं जाईल असे मात्र हे 3 चिमुकले स्वप्न बघत असतील या मॅचला बघून. क्रिकेटचा खेळच असा आहे, लहानातला लहाना आणि वयोवृद्धातला वयोवृद्ध या खेळाचा दिवाना आहे. तासन तास उगाच प्रेक्षक मात्र मैदानाच्या आतमध्ये बसून मॅचेसचा आनंद घेत नाही. धावफलक मात्र 28च्या स्कोरवरती. एक गडी बाद. मयूर पाटील 2 बॉल आतापर्यंत चांगले टाकलेत. मध्यम गतीचे गोलंदाज आहे. कदकाठी जर बघितले तर चांगली आहे त्यांच्याकडे. रनसंख्या 28 रन. विजय इकडे मात्र फील्डला असिस्ट करतात आपल्या डोळ्यामध्ये. रिव्हर्स खेळलाय आणि थर्ड मॅनच्या सीमारेषेला टार्गेट करत इकडे मात्र चौकार ठोकतात आहे विजय. अकूट टप्प्याचा बॉल मिळाला होता आणि तदनंतर जर बघितलं तर सुंदर हँड अँड आय कोऑर्डिनेशन आणि विजय यांच्या बॅटमध्ये येत असताना हा चौकार. 4 धावा. इंद्रजीत 11 अकलूज या मॅचमध्ये ज्यारीत्या उतरली आणि इरादे जाहीर केलेले आहेत की आम्ही आमच्या मागच्या मॅचची पुरेपूर भरपाई करणार आहोत म्हणून. रनसंख्या इकडे चौकाराच्या मदतीने वाढत असताना 32 धावा. एक गडी बाद. आडव्या बॅटने ढगात लिंबू अगदीच सनसनन साय साय आणि धन धन धाय धाय करत बॉल सीमारेषा पार. काय बॅटिंग होतीये या मॅच मध्ये, अक्षरशः तुटून पडल्यात. जो खेळाडू येतोय तो मात्र बॅट चालवतोय. धाव फलक सध्याच्या घडीला 38 वर. विजय यांची दादागिरी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. याही वेळचा बॉल त्या क्षेत्रामध्ये, बट यावेळेस फ्लॅट आहे. फुलल यांचा बॉल टाकला होता, खेळून काढला फिल्डर मात्र जोपर्यंत बॉलवर येतात आहे. 1 रन इकडे मात्र पळून पूर्ण केली जाते. 38 आणि या सिंगलच्या मदतीने आता 39. पंढरपूरवरनं आलेला हा मित्र परिवार आपण ऑन स्क्रीन बघू शकता. मॅचचा आनंद घेतोय. कुणाल पवार यांच्यासाठी यांच्याच माध्यमातून सर्व बक्षिसं लावली जातात आहे. खास मित्र, कट्टर समर्थक. काल यांनी एका षटकाराची किंमत जी आहे ती 11,000 केली होती. आजही एका षटकारासाठी 5,000 होते. एक 6 मारलाय. मॅच झाल्यावर ऑनलाईन स्वरूपात त्यांना बक्षीस दिलं जाणार आहे. 39 वर 1. काय बॉल वळवलाय, चांगला चेंडू. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळला. अभिजोत बॅकअप खास लांबवर आहे आणि जोपर्यंत बॉल अडवला जाणार आहे तोपर्यंत 2 धावा ज्या आहेत त्या मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केल्या जातील. बुर्ला सर इशारा करतात लेग बाईसचा आणि षटक मात्र या लेग बाईसच्या मदतीने पुढे जात असताना 3 षटकांचा खेळ पूर्ण होईल. 41 धावा लागलेल्या आहेत. 14 आल्या मयूर पाटील यांच्या षटकातनं. पालखी मैदान हे नक्कीच खेळांसाठी खास सुप्रसिद्ध. इकडे आपण बघतो खो खो देखील मोठ्या प्रमाणावर खेळला जातो. क्रिकेटही सातत्याने खेळलं जातं. त्याचबरोबर पोलीस भरतीसाठी देखील अनेक युवा तरुण इकडे तयारी करतात. आणि काही म्हणा, जेव्हा केव्हा कुठलाही खेळ असो इथले प्रेक्षक मात्र मोठ्या संख्येने गर्दी करतात. क्रीडा क्षेत्रातील दर्दी आहे इकडचे सर्वच व्यक्ती. मग खेळ कुठलाही असो, क्रिकेट असो, खो खो असो, वेळापूरच्या मैदानावर गर्दी होणार म्हणजे होणार.
आणि प्रेक्षक हे प्रमुख आकर्षण असतात. कुठली स्पर्धा मोठी होते तर कोणामुळे होते? या सर्व व्यक्तींमुळे होते जे आपला वेळ त्या स्पर्धेसाठी देतात. आणि आज आपण बघतोय वेळापूरकर रात्रीचे 8:45 वाजलेले आहेत. क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी आपल्या मुलांसोबत त्याचबरोबर आपल्या मित्रांसोबत आपल्या फॅमिलीसोबत मोठ्या संख्येने इकडे आलेले आहेत. सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आदरणीय उत्तमरावजी जानकर साहेब, आमदार साहेब आणि त्यांच्या वाढदिवसाचा हा दमदार थरार आमदार प्रीमियर लीग. सोमनाथ सुतार आता गोलंदाजी मार्कवर दाखल होत असताना 41 धावा, 1 गडी बाद, 4थ्या क्रमांकाचं षटक आणि फटका हवेत गेलाय. फटका हवेत गेलाय. अभिज्योत खराडे इकडे चूक करताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. बॉल मात्र जागेवरच उभा राहिला होता. अभिज्योत मात्र बॉलच्या खाली जाण्याचा प्रयत्न करत होते आणि झेल इकडे ड्रॉप होताना पाहायला मिळाला. रिप्लेच्या माध्यमातून आपण अजून एक वेळेस बघूयात. जागेवरच मात्र उभा राहिला बॉल, छत्री आणि अभिज्योत जोपर्यंत बॉलच्या खाली जातील हातात येऊन बॉल मात्र निसटलाय. अपेक्षित आहे अशा प्रकारच्या झेल अभिज्योत सारख्या खेळाडूकडनं, कारण की अनुभव दांडगा आहे अभिज्योतकडे. धावफलक 42. J&J क्रिकेट क्लबचं केंद्रबिंदू अभिज्योत खराडे. फुलटॉस वर घेतलाय फायदा आणि दाखवलाय गोलंदाजाला षटकाराचा कायदा. रन संख्या 48. बॅनर तोड षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. संघ मालक शहाजी माने साहेब यांच्या बॅटमधून यांनी प्रभावित केले बॉस. काही म्हणा, शहाजी माने साहेब हे या संघाचे एक अंडररेटेड खेळाडू राहिलेले आहेत. पंढरपूरचे सरपंच राजाभाऊ पवार यांच्या माध्यमातून अजून जर 2 षटकार आले तर 2100 रुपयांचा पुरस्कार. आली लहर, केलाय मैदानाच्या आतमध्ये शहाजी माने यांनी कहर. सिक्सर षटकार. जबरदस्त फटका इकडे आपल्याला पाहायला मिळाला. धावफलक मात्र 54 धावा. रन संख्या 54च्या मदतीने 1 गडी बाद ही मात्र स्थिती आहे. तिसरा आला तर नक्कीच पुरस्कार रडारच्या बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा. पुरस्कार अजूनही कंटिन्यू आहे. जर का एक फटका येतोय सरपंच राजाभाऊ पवार पंढरपूर यांच्या माध्यमातून 2100 रुपयांचा पुरस्कार शहाजी माने साहेब यांना मात्र देऊन सन्मानित केलं जाणार आहे. जबरदस्त बॅटिंग केली आहे, बेधुंद बॅटिंग केली आहे या स्पर्धेत. इथे देखील अवांतरची धाव जोडणार आहे. इथे देखील अवांतरची धाव जोडणार आहे. जेव्हा त्यांना माहिती आहे समोरचा फलंदाज तयार आहे आणि ज्या रीत्या त्यांनी बॅट फिरवली ना आता खांदा मोकळा करण्यासाठी, याच्यावरनं कळतंय त्यांचे इरादे काय आहेत ते. माझ्या टप्प्यात आलाच पाहिजे फक्त हे म्हणतायत ते. रन संख्या 59-56 आणि मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात टोएनला लागतोय बॉल. अभिज्योत खराडे यावेळेस मात्र पोहोचून जातील. या आधीचा झेल अभिज्योत यांच्या माध्यमातून सुटला होता, बट यावेळेस मोठ्या मोठ्या पावलांनी ते धावले आणि झेल इकडे टिपलाय. संघाचे संघ मालक शहाजी माने साहेब एक वादळी खेळी करून तंबूच्या आसऱ्याला परतणार आहे. फलंदाज बाद. छप्पन्न धावा लागलेल्या आहेत. 2 गडी बाद असताना बॅटिंगसाठी या स्पर्धेतील सर्वात ट्रेंडिंगला असलेले फलंदाज विजू अण्णा बॅटिंगसाठी दाखल होतात आहे. नाव आहे विजय तेलंगे. आणि आल्या आल्या विजय तेलंगे यांच्या बॅटमधून दिशा से भटके तो पडेंगे फटके और विजय तेलंगी के फटके बोले तो सबसे हटके. याचमुळे या खेळाडूच्या नावाची चर्चा आहे. या स्पर्धेत विजय तेलंगी यांच्या बॅटचा जो जलवा राहिलाय ना, आहा धमाकेदार.
जसा साऊथच्या मूवी मध्ये एखादा सुपरस्टार विलनला धुतो तसं मात्र याही फलंदाजाने मात्र गोलंदाजांना धो धुतलाय. यावेळेस मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरून तिकडे मात्र क्षेत्ररक्षक सोमनाथ यांनी मात्र विकेट मिळवली आहे आणि जल्लोष पाहायला मिळतोय जीवन भैया जानकर क्रिकेट क्लब कडनं, कारण की विकेट मैदानाच्या आतमध्ये मोठी आली आहे. इनफॉर्म फलंदाज विजय तेलंगे यांची फलंदाज बाद राहणार आहे. षटक मात्र पूर्ण होणार आहे. 62 धावा लागलेल्या 3 गडी बाद. सोमनाथ यांच्या षटकात 21 आल्या, बट सोबत 2 विकेटही आल्या आणि ही ती विजय तेलंगे यांची विकेट होती. सिमेंट विकेटच्या एकदम कॉर्नरवर टाकलेला बॉल त्याला डीप एक्स्ट्रा कव्हर कडनं उडवला होता, बट बॉलच्या खाली तिकडे क्षेत्ररक्षक तैनात. विजयांना देखील मात्र तिकडे सरप्राईज होते, बट परतावा लागलाय. सोमनाथ यांनी उत्तर दिलंय षटकाराचं विकेटने. फलंदाज बाद झालेत. चला गोलंदाजी मार्कवर आता मॅन फ्रॉम निमगाव मगार अभिज्योत कराडे सज्ज होताना. पहिल्या षटकात फक्त 3 धावा दिल्या होत्या बघा. 4 ओव्हरमध्ये 62 झाल्या, त्यामध्ये पहिल्या षटकात 3 आहेत. हालाकी एक नो बॉल आणि 22चा चौकारही त्या ओव्हरमध्ये आला होता, बट बाकी गोलंदाजांनी खाशा धावा लीक केलेल्या आहेत. आमिर तांबोळे नॉन स्ट्रायकर एंडला, नातेपुतेचे खेळाडू. स्ट्रायकर एंडला अभिज्योत. इनटू द पिच टाकण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक तैनात. अभिज्योत कराडे आलेत आणि विकेट मिळवून देतात आहे. फुलल यांचा बॉल होता तिकडे विजय यांच्यासाठी, त्याला भिरकावण्याचा प्रयत्न केला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आणि निराश मुद्रेने तंबूच्या आसरा परतत असताना अभिज्योत कराडे प्रभावित केलंय आपल्या गोलंदाजीने फलंदाजीने. नावाला साजेसा खेळ, कारण की एवढा मोठा खेळाडू आहे तर अपेक्षा ठेवतात. चला बॅट्समन, थोडीशी घाई करायची आहे. गणेश वाघमारे नवीन फलंदाज आणि निराशा मात्र दिसली तिकडे विजय यांच्या चेहऱ्यावरती, ज्यारीत्या त्यांनी विकेट मैदानाच्या आतमध्ये गमावली. अभिज्योत कराडे यांच्या गोलंदाजीवरती बॅटिंगसाठी आता नवीन फलंदाज गणेश यांना दाखल करण्यात आलेला आहे. जीवन भैया जानकर क्रिकेट क्लब या संघाला प्रयत्न करावा लागेल शेवटच्या 11 बॉलमध्ये कमीत कमी धावा खर्च करण्याचा आणि 75 पर्यंत रोखण्याचा, कारण की 75 जर रोखलं ना तर चांगला कमबॅक, जबरदस्त कमबॅक राहील तो. 62 वर 4 आहे स्कोर. रडार पासून दूर ठेवलाय, बॅट फिरतीये, बॉल मात्र सरळ कीपरच्या दिशेने. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना अभिज्योत कराडे पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती डॉट. लय गवसलेली आहे वेगाच्या बळावरती सध्याच्या घडीला. फलंदाजांना मात्र अवघड प्रश्न विचारायची कामं या वेगवान गोलंदाजाच्या माध्यमातून होतीये. 62 वर 4 स्कोर. पुढचा चेंडू, यावेळेसचा बॉल आडव्या बॅटने खेळलाय. डीप मिड विकेटवरनं खेळाडू जातात आहे बॉलवरती. 1 धाव तिकडे मात्र मिळणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहणार नाही. सिंगलच्या मदतीने धावफलक मात्र पुढे जाईल. 3 बॉलमध्ये आतापर्यंत फक्त 1 धाव खर्च केली गेलेली आहे. चांगली गोलंदाजी. अजूनही जर बघितलं तर 1 षटक यानंतर यायचं बाकी आहे, बट धाव फलकावरती तो जो एक हलकासा स्पीड ब्रेकर होता तो मात्र उभं करायचं काम अभिज्योत कराडे यांच्या माध्यमातून झालेलं आहे. ओपनच्या गटामध्ये देखील आपण बघतो अभिज्योत यांच्या नावाची चर्चा मोठ्या प्रमाणावर आहे सध्याच्या घडीला. निमगाव सारख्या गावातनं क्रिकेटची केली गेलेली सुरुवात आज मात्र संपूर्ण महाराष्ट्रभर अभिज्योत कराडे हेही नाव चर्चेत पाहायला मिळतं आपल्याला. फुलल यांचा बॉल आमिर तांबोळे यांच्यासाठी. नातेपुतेचा चित्ता म्हणून मात्र आमिर तांबोळे यांची देखील ओळख राहिली आहे. जुने जाणते खेळाडू आहेत माळशिरस तालुक्यातील. अलॉंग दी कार्पेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, 1 धाव तिकडे पूर्ण करत असताना नॉन स्ट्रायकर्स एंडला आपण बघू शकतो आमिर तांबोळे यांना. फार आधीपासून मात्र माळशिरस तालुक्याची हा देखील खेळाडू एक ओळख राहिलेला आहे. अनुभवाची शिदोरी त्यांच्या पाठीशी आहे. प्ले एनएमएस कमी गतीने टाकला होता, गती मात्र यावेळेस काढून घेतली बॉलची. गणेश यांच्यासाठी डॉट बॉल. काय षटक टाकलंय अभिज्योत खराडे. या षटकाची गरज बऱ्याच वेळपासून होती जीवन भैया जानकर क्रिकेट क्लबला. मध्यंतरी जी धुलाई 2ऱ्या 3ऱ्या आणि 4थ्या षटकात झाली आणि अभिज्योतने येऊन आतापर्यंत 5 बॉलमध्ये फक्त 2 धावा दिलेल्या आहेत. शेवटचा बॉल यायचा बाकी आहे. स्विंग एनएमएस जबरदस्त. सर्वांना विनंती अभिज्योत साठी एकदा जोरदार टाळ्या. काय बॉलिंग केली आहे. फक्त 2 रन दिले, 1 गडी देखील बाद केला आहे. 64 वर 4 आहे स्कोर आणि अभिज्योतचा स्पेल 2 ओव्हर 5 रन 1 विकेट. क्या बात आहे. कमी धावेंची ज्योत
अतिशय कंजूसी भरी गोलंदाजी अभिजित कराडेच्या माध्यमातून. संघाचा नेता आहे तो, त्याच्यावरती बरंच काही निर्भर आहे, कारण की अभिजित कराडे चांगलं करणार तर जीवन भैया जानकर या टीमसाठी मात्र फार फायदेशीर राहणार आहे. आता गोलंदाजीत तर अभिजितने जबरदस्त कमाल केली आहे. फलंदाजीत काय होणार हे तर दुसऱ्या डावातला प्रश्न आहे. पण आता हे शेवटचं षटक शुभम यांना मात्र चांगल्यारीत्या हाताळणं इकडे गरजेचं आहे. हे देखील निमगाव परिसरातील खेळाडू आहेत. स्ट्रायकर एंडला जर बघितलं तर आमिरभाई तांबोळी, निमगाव विरुद्ध नातेपुते अशी लढत मात्र आपण आता मैदानाच्या आतमध्ये बघणार आहोत. वेळापूरच्या मैदानावरती आमदार प्रीमियर लीगच्या थरारामध्ये थोडासा फेरबदल इकडे क्षेत्ररक्षणात. वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रात मात्र प्रोटेक्शन वाढवलंय. 64 वर 4 आहे. शेवटचं षटक. आल्या आल्या पहिला बॉल भिरकावण्याचा प्रयत्न, बॉलच्या खाली फिल्डर. क्या बात है. शुभमने देखील मात्र इकडे विकेट मिळवून दिली आपल्या संघाला. आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न होता, फटका मात्र इकडे फसताना आपल्याला पाहायला मिळाला आणि डीप मिड विकेटला झालाय झेल. फलंदाज बाद आहेत. इंद्रजीत 11 या टीमच्या प्रत्येक खेळाडूच्या प्रत्येक षटकारासाठी प्राध्यापक रोहितजी देशमुख सर यांच्या माध्यमातून 500 रुपयांचा पुरस्कार जो मात्र इकडे राहणार आहे. इंद्रजीत 11 अकलूज जो संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, प्राध्यापक रोहितजी देशमुख यांच्या माध्यमातून आपण बघतोय प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचा पुरस्कार जो मात्र या मॅच मध्ये आहे. धावफलक 64 वरती 5 आहे. शुभम पवार बॅटिंग साठी. आता अतुल माने देशमुख साहेब अध्यक्ष, आणि आल्या आल्या अध्यक्षांनी इकडे डीप फाईन लेगला शोधून काढलाय आणि सांगितलंय फटका कसा मारायचा ते. बऱ्याच वेळपासून जी मैदानाच्या आतमध्ये शांतता होती ती शांतता भंग करणारा फटका अतुल माने देशमुख साहेब यांच्या बॅटमधून डीप फाईन लेग सीमारेषा पार. 4 धावेंसाठी येतोय हा बहारदार. चौकार 4. ऍडजस्ट केलं स्वतःला अकॉर्डिंग टू लाईन अँड लेंथ आणि त्यानंतर मात्र भिरकावून लावला अतुल माने देशमुख साहेबांनी हा फटका. रनसंख्या 64 वरने आता उसळी घेतीये 68. याही वेळेचा बॉल ऑफस्टिकला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. स्ट्रायकर एंडला दोन्ही बॅटर आणि अतुल माने देशमुख साहेबांना इकडे मात्र परतावं लागणार आहे, कारण की नॉन स्ट्रायकर एंडचे 7 खेळाडू हे मात्र निघून गेले होते स्ट्रायकर्स एंडला. आणि तिकडे मात्र आपण बघू शकतो निराश मुद्रेने पहिल्या बॉलवर चौकार मारून अतुल माने देशमुख साहेबांना इकडे मात्र परतावं लागतं. बघू शकता आपण फटका खेळला आणि नॉन स्ट्रायकर एंडचे जे बॅटर होते ते नॉन स्टॉप निघून गेले आणि विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. 7वा सामना आजच्या दिवसातील सुरू आहे. यानंतर अजून 3 सामने आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायचे आहेत. लीग स्टेजेसचे हे शेवटचे काही सामने आहेत. स्ट्रायकर एंडला आता आपण बघतोय गणेश वाघमारे यांना षटकार मारावा लागणार आहे. काय कमबॅक केलाय जीवन भैया जानकर क्रिकेट क्लब या संघाने. अफलातून म्हणजे 4 ओव्हरमध्ये ऑलमोस्ट टीम 62 वरती होती आणि तिथून शेवटचे 3 बॉल बाकी आहेत, फक्त 68 बनलेले आहेत. कारण आहे अभिजित कराडे आणि शुभम पवार. फुलाल यांचा बॉल कमी गतीने टाकलाय. डीप स्क्वेअरला खेळाडू आहेत. 1 रन मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अभिजित धाव बाद. फलंदाज बाद. आणि सरपंच साहेबाने रजनीशजी बनसोडे साहेबांनी जो थ्रो मारला होता त्याच्यासाठी दीपकजी माने साहेब यांच्या माध्यमातून आदरणीय सरपंच रजनीशजी बनसोडे साहेबांना 500 रुपयांचा पुरस्कार इकडे दिला जाणार आहे. जो थ्रो त्यांनी मात्र तिकडे मारला होता त्यासाठी वेळापूरचे सरपंच, एक क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व, एक दिलखुलास व्यक्तिमत्व रजनीशजी बनसोडे साहेब यांना मात्र 500 रुपयांचा पुरस्कार जो की इकडे देऊन सन्मानित करण्यात येईल. काही म्हणा वेळापूरमध्ये क्रिकेट प्रेम मोठ्या प्रमाणावर. सरपंच साहेब इन ॲक्शन आहेत, जीवन भैया इन ॲक्शन आहेत, उपसरपंच साहेब बापू दादा यांना देखील मात्र आपण इन ॲक्शन बघितलं होतं. स्पर्धा आहे तर खेळायची आहे, गावची स्पर्धा आहे, एन्जॉय करायचं आहे आणि नक्कीच हे सर्वच प्रतिष्ठित व्यक्ती आपल्याला स्पर्धेचा आनंद घेताना पाहायला मिळतात आहे. मानाची हक्काची स्पर्धा आहे. आमदार प्रीमियर लीग कार्यसम्राट आमदार विकास पुरुष यांचा कार्याचा गौरव इकडे केला जातोय. उत्तमरावजी जानकर साहेबांचा
काय बॉलिंग आहे बॉस. आणि इकडे थोडासा खराब थ्रो. बॅकअप मात्र केला जाणार आहे आणि अजून एक विकेट. धावबाद चुरबाद ज्यारीत्या इकडे विकेट पडतात आहे. झटपट पटापट एकानंतर एक 1+ विकेट. आणि जणू काही जेव्हा फलंदाज क्रॉस होतात आहे ना, एकमेकांना सांगतात आहे ते तू चल मैं आया. फलंदाज बाद होत असताना पहिली 4 ओव्हर जे इंद्रजीत 11 संघाचे 12वे खेळाडू आहेत ना, अनिल शिंदे जे 12वे खेळाडूच्या भूमिकेत आहेत, त्यांच्या चेहऱ्यावरती इतकी मोठी स्माइल होती. पण गेल्या 11 बॉलमध्ये ती स्माइल जरा हरपली आहे, कारण की टीमची कंडिशन थोडीशी अवघड झाली आहे. मागच्या 11 बॉलमध्ये फक्त 8 रन आलेले आहेत. आणि हा देखील चेंडू इकडे निर्धाव येईल आणि शेवटच्याही बॉलला धावबादची विकेट. तब्बल 5 विकेट या ओव्हर मध्ये आलेल्या आहेत. 5 विकेट, ज्यामध्ये 4 विकेट या धावबादच्या आहेत. आणि मागच्या 12 बॉलची कामगिरी जर तुम्ही बघितली तर फक्त 8 धावा या खर्च केल्या गेलेल्या आहेत. 4 विकेट आपण बघतोय की धावबादच्या रूपात बॅक टू बॅक आल्यात. तुम्ही डबल विकेट ही गोलंदाजी करत असताना बघितली असेल, पण ही रनआउटची डबल विकेट आपल्याला इकडे पाहायला मिळते. मागच्या 14 बॉलमध्ये तब्बल 8 विकेट गमावल्यात. 56 वर 1 होती टीम आणि 70 वर पोहोचता पोहोचता 9 झालेली आहे. 4 ओव्हर 62 वरनं 6 ओव्हर 70 पर्यंतचा प्रवास. आणि नक्कीच आपण उल्लेख केला की इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये कधी सलग 4 रनआउटच्या विकेट आलेल्या आहेत का, एकदाच असा प्रसंग झालेला आहे. 2011चा जो वर्ल्ड कप होता, ज्यामध्ये आयर्लंड आणि नेदरलँड या दोन्ही टीमच्या दरम्यान जो सामना होता, तिकडे 4 विकेट नेदरलँडने बॅक टू बॅक रनआउटच्या गमावल्या होत्या. आणि आज ते चित्र वेळापूरच्याही मैदानावर आपल्याला पाहायला मिळालंय. मागची जी अर्धशतक आपण दीपक भाकरे यांचं हसन 11 कडनं बघितलं, त्यासाठी रुक्मानंद बनकर साहेब पिसेवाडीचे सिनियर खेळाडू, ज्येष्ठ प्लेयर यांच्या माध्यमातून तब्बल 600 रुपयांचा पुरस्कार त्यांना ऑनलाईन स्वरूपात देण्यात येणार आहे. 36 बॉलमध्ये 71 बनवायचे आहेत. बघा, जरी डाव तितक्या चांगल्यारीत्या संपवता आलेला नसला तरी देखील आपण बघतोय या धावा चेस केल्याशिवाय तर काही विजय मिळणार नाहीये. 71 धावा फाईट केली जाऊ शकते. गोलंदाजी युनिट चांगला आहे आणि पुढच्या मॅचचा टॉस. स्पर्धेसाठी आपण बघतोय केल्फॉस फाउंडेशन आणि शिवपूजा हॉस्पिटल यांच्या माध्यमातून लकी ड्रॉ देखील मात्र इकडे केला जातोय. तर लकी ड्रॉ साठी ज्यांना कोणाला आपली नाव नोंदणी करायची असेल, मुख्य मंचाशी संपर्क करून 100 रुपयांचं कुपन खरेदी करून मात्र आपण नक्कीच आपली नाव नोंदणी करू शकता. शेवटचे 20 ते 30च कुपन बाकी आहेत, तर नक्कीच आपण मात्र नाव नोंदणी करू शकतात. सयाजी राजे वॉटर पार्क संघाचे कर्णधार
स्वतः संघमालक कर्णधार नरेंद्र भैया धुमाळ टॉससाठी आलेले आहेत. आणि पिलिव क्रिकेट क्लब पिलिव, चला आपणही आपले कॅप्टन पाठवा. वेळापूरचे उपसरपंच आदरणीय बापूदादा मुंगुसकर यांच्या हस्ते मात्र टॉस केला जाणार आहे. बापूदादा यांचा जरी संघ बाहेर झालेला असला तरी देखील आयोजक म्हणून त्यांनी त्यांची जिम्मेदारी जबरदस्तरित्या पार पाडली. काही म्हणा, बापूदादांचं खरंच कौतुक करावं लागणार आहे त्या गोष्टीसाठी. ॲज अ आयोजक म्हणून त्यांनी जे कारभार इकडे बघितलेला आहे, तारीफे काबिल. प्रत्येक मॅचचा नाणेफेकीचा कौल वेळेवर जो त्यांच्या माध्यमातून केला जातोय, आपल्या हक्काचं व्यक्तिमत्व बापूदादा मुंगुसकर. टॉस केला जातोय. चला डावाला इकडे होतीये सुरुवात. पहिल्या षटकात शुभम, तर स्ट्रायकर एंडला अभिज्योत. डावाला झाली आहे सुरुवात. पहिला बॉल, ओ हो काय बॉल टाकलाय, लाजवाब. टप्पा पडल्यानंतर जो बाउन्स घेत अभिज्योत यांच्या समोरून बॉल गेला ना, उगाच शुभमच्या नावाची चर्चा संपूर्ण माळशिरस तालुक्यात सध्याच्या घडला होत नाहीये. युवा आहे पण छावा आहे, आणि या छाव्याने मात्र पहिल्याच बॉलवरती डरकाळी फोडायचं काम केलंय. डॉट बॉलच्या मदतीने सुरुवात झाली. अभिज्योत कसा पलटवार करणार. अभिज्योत डीप एक्स्ट्रा कव्हरची दिशा निवडली आहे. फिल्डर धावतात आहे बॉलच्या मागे, आणि बॉल मात्र अडवला जाईल. क्षेत्ररक्षक पोहोचलेत बॉलला अडवण्यासाठी, आणि तोपर्यंत धाव फलकावरती धावा ज्या आहेत त्या इकडे आपल्याला रोटेट होताना पाहायला मिळत आहे. बाउंड्री चेक साठी मात्र इकडे तिसऱ्या पंचांची जी आहे ती मात्र मदत मागितली गेली आहे. फटका तर चांगला खेळला होता, वेगात हाताळलेला बॉल, त्याला मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने उडवलं खरं. क्षेत्ररक्षक खाशी वेगात धावले बॉलच्या मागे, आणि तोपर्यंत बघूयात आता बॉल थांबवला आहे का गेलाय सीमारेषा पार. सेफ आहे, सेफ आहे हा कॉल इकडे मात्र दिला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा आपल्या टीमसाठी तिकडे वाचवल्या. 2 धावा दोन्ही फलंदाजांनी पळून पूर्ण केल्या. कोणी षटकार मारो, दीपकजी माने साहेब यांच्या माध्यमातून 100 रुपयांचा पुरस्कार. आखूड टप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न आहे. डीप स्क्वेअर लेगला खेळाडू आहेत. बॉल पर्यंत जोपर्यंत येतील एकच धाव तिकडे मिळताना पाहायला मिळेल. जागेवरती उभा राहिला होता बॉल तिकडे, आणि धावस्वरूपी आपण बघतोय 1 रन इकडे मात्र पळून पूर्ण केली जाणार आहे. शॉर्ट चेंडू डिलिव्हर करण्याचा प्रयत्न, पुल करत फटका मात्र तिकडे खेळला. रन संख्या 1 धावेच्या मदतीने 3च्या स्कोअरवरती. शुभम पहिल्या षटकामध्ये आपल्या वेगाने सर्वांनाच प्रभावित करतोय. बबलू टेके यांना मात्र इकडे उत्तर द्यावं लागणार आहे. स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतात आपल्याला ओमकार टेके. पायाचा वेध घेतलाय बॉलने. चांगला चेंडू, संपर्क इतका काही खासा होत नाहीये. काय गोलंदाजी आहे, एक्स फॅक्टर आहे शुभम. अकलूजचे खेळाडू आहेत, 18 वर्षीय युवा गोलंदाज, आणि या स्पर्धेमध्ये सर्वांनाच धक्का करून सोडले आपल्या गोलंदाजीने शुभमने. यावेळेसही कंट्रोल नाहीये फटक्यावरती. आला की पॉवर प्ले सुरू आहे. डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात खेळाडू धावतात आहे. बॉलला अडवतील आणि रिटर्न करतील. तोपर्यंत रनसंख्या मात्र इकडे, ओ क्या बात आहे. 2 धावा तर मिळाल्या, बट अतुल माने देशमुख साहेबांनी काय बॉल रोखला, लाजवाब. रनसंख्या 2 धावेच्या मदतीने 5 रन. शेवटचा बॉल यायचा बाकी. समीकरण 31 बॉलचा खेळ आहे. अजूनही जर बघितलं तर 66 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. कट टू कट आणि बेस्टची लढाई मैदानाच्या आतमध्ये. रनसंख्या 5. आखू टप्प्याचा बॉल, पुल करण्याचा प्रयत्न. वॅकंट एरिया, रिकामी जागा भरली आहे. शॉर्ट चेंडूला मात्र भिरकावून लावलाय, आणि बॉल मात्र एका टप्प्याने सरळ सीमारेषा पार. पुल करून दिला होता, स्टिकरवर लागला तसा बॉल, बट वॅकंट एरिया आहे त्या क्षेत्रात. चौकाराच्या मदतीने षटक मात्र इकडे पूर्ण होईल. पहिल्या षटकाच्या अखेरीस 9 धावा या ज्या आहेत त्या धाव फलकावरती, आणि गोलंदाजी मार्कवर आता कुणाल पवार दाखल होताना पाहायला मिळतात आहे. अभिज्योत खराडे स्ट्रायकर झेंडला. 3 बॉलमध्ये 3 वरती नॉट आउट आहेत ते.
नऊ धावा धाव फलकावरती दुसऱ्या क्रमांकाचं षटक सुरू होत असताना रिवाजचा फटका अल्टी पलटी डीप पॉइंटच्या क्षेत्रात मात्र बॉल चाललाय. फिल्डर मात्र बॉलवरती येत आहेत. तोपर्यंत आपण बघतोय धावा स्वरूपी मैदानाच्या आतमध्ये 2 धावा ज्या आहेत त्या मात्र पळून पूर्ण केल्या जाणार आहेत. या 2 धावांच्या मदतीने रन संख्या मात्र 11च्या स्कोरवरती आपल्याला जाताना पाहायला मिळेल. 29 बॉल आणि अजूनही 60 धावा हे या मॅचचं समीकरण राहणार आहे. 12 रन प्रति ओव्हर. आपण आधीच बोललो 50-50 आहे हा मॅच. काहीही होऊ शकतो, कोणीही बाजी मारू शकतं. इंद्रजीत 11 अकलूजला देखील इकडे विजय पाहिजे. जीवन भैया जानकर क्रिकेट क्लब याही संघाला इकडे मात्र विजय पाहिजे. नॉकआउट ऑलमोस्ट आपण म्हणू शकतो. यावेळेसचा बॉल फ्लॅट 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 गॅप आहे मोठा, नाही होणार धावांचा कुठलाच तोटा. 4 धावांसाठी चौकार. रन संख्या 15. धावफलक मात्र 15च्या स्कोरवरती. माळशिरसमध्ये आपण बघतो सातत्याने प्रीमियर लीगचा थरार रंगतो, बट जो रोमांच इकडे पॉइंट्स टेबलवर पाहायला मिळतोय ना, शेवटच्या मॅच पर्यंत निश्चित नाहीये कुठली टीम क्वालिफाय होणार आणि कुठला संघ नाही. ते याही ग्रुपमध्ये ती गॅरंटी आहे की 28व्या मॅचलाच निर्णय लागणार. आणि हा फटका शॉट ऑफ द नाईट अंडर द लाईट. अभिज्योत खराडे इनटू द लाईमलाईट. काय फटका मारला. शॉट चेंडूला अतिशय योग्य दिशा देत कुणाल पवार यांच्या विरोधात केला गेलेला हा वार. कसके पकड जमके पकड लगा. अभी खराडे के बॅट से लगा. चौका 4. आणि चौकाराच्या मदतीने धावफलक मात्र 19च्या स्कोरवरती, जो की जाताना रोमांच बरकरार आहे. आमदार प्रीमियर लीग मध्ये फॉलिंग स्वीप. हान की पडीव हान की पडीव. अभिज्योत खराडे म्हणतोय सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये धुराळा उडीव. लगातार चौकारांची हॅट्रिक. आणि दादाभाऊ तुपे यांच्या माध्यमातून आत्ताच इकडे खबर दिली गेली आहे की या स्पर्धेचा मेगा फायनल हा शुक्रवारी 21 तारखेला खेळवला जाणार आहे. या स्पर्धेचा तो शेवटचा दिवस राहील. रन संख्या चौकाराच्या मदतीने 23च्या स्कोरवरती. धावफलक उसळी मारतोय. डान्सिंग डाउन द ट्रॅक. हवा के संग संग और घटा के साथ साथ अभी खराडेच्या बॅट मधून षटकार 6 रन. दमदार बैटिंग. दूध में चावल डालो तो खीर बनती है, पर अगर टीम में अभिज्योत खराडे जैसा खिलाड़ी हो तो उस टीम की तकदीर बनती है. अभिज्योत खराडे आज आपल्या बॅटने सांगतात आहे नाद करती की काय, यावंच लागतंय. धावफलक 29. काय बॅटिंग केली. 8 बॉल मध्ये वाट लावायचं काम केलंय पठ्ठ्याने. 25 बॉल 42 हे मात्र समीकरण. रिव्हर्स. काय फटकाय काय फटकाय. जबरदस्त धावा जरी धावून पूर्ण कराव्या लागल्या असत्या, हा फटका डोळ्याची पारणं फेडणारा फटका होता. 2 धावा तिकडे मात्र मिळतात आहे. आणि 2 षटकांच्या अखेरीस 31 धावा. अभिज्योत खराडे यांच्या फलंदाजीचा करंट आपल्याला इकडे पाहायला मिळतोय आज. तिखट बॅटिंग अक्षरशः. आणि ज्या एनर्जीने ज्या ऊर्जेने तो खेळाडू सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये खेळतोय ना, थक्क करून सोडलंय सर्वांना. 24 बॉल मध्ये 40 पाहिजेत. बॉलिंग मार्क वरती शुभम येतात आहे आता. क्या बात है. अभिज्योत खराडे यांना काल कन्या रत्न देखील मात्र प्राप्त झालेला आहे, तर त्यासाठी देखील अभिज्योत आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आणि आज मात्र त्यांच्या फलंदाजीचा जलवा. धावफलक 31 रन. यावेळेस स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑनला खेळाडू आणि झेल मात्र इकडे टिपला जाईल. शुभमला इकडे मात्र अखेरकार यश मिळताना पाहायला मिळत आहे. दुसऱ्या षटकाची
पूर्तता झाली. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि पहिल्याच बॉलला लॉंग ऑनच्या वरनं टिपवण्याच्या प्रयत्नात क्षेत्ररक्षक इकडे तैनात होते. पकडलाय कॅच आणि धावफलक 31च्या स्कोरवर एक गडी बाद. 23 बॉलमध्ये अजूनही 40 धावा बनवायच्या आहेत. बॅटिंगसाठी विशाल आठवले आणि सर्व प्रेक्षकांना मात्र मी जी फायनलची अपडेट आहे, जी अंतिम दिवसाची अपडेट आहे ती मात्र देऊ इच्छितो. या स्पर्धेचा शेवटचा दिवस हा परवा 21 तारखेला शुक्रवारी रंगवला जाणार आहे, ज्यामध्ये 4 क्वार्टर फायनल, 2 सेमीफायनल आणि 1 ग्रँड फिनाले आणि अजूनही खूप सारी प्रमुख आकर्षणं मात्र त्या दिवशी असणार आहेत. आणि उद्याचा दिवस नक्कीच एक दिवस गॅप आणि शुक्रवारी आपल्याला कळेल की कुठला संघ बनणार आहे मानकरी आमदार प्रीमियर लीगच्या या मानाच्या करंडकाचा. 31 रन एक गडी बाद. फुललेंचा बॉल अलॉंग दी कार्पेट. इकडे मात्र एक धाव जी की आपल्याला मिळताना पाहायला मिळेल. खोलवर टप्प्याचा बॉल होता. धावास्वरूपी एक धाव इकडे पळून पूर्ण केलेली आहे. आता 22 बॉलमध्ये 39 धावा इकडे मात्र बनवायच्या आहेत. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळाली आहे. प्रेक्षकांना जसा पाहिजे होता तसा मात्र हा सामना सुरू आहे, कारण की दोन्ही टीम्सच्या अस्तित्वाचा प्रश्न सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आहे. 32 धावा एक गडी बाद ही स्थिती आहे. अभिज्योत खराडे 9 बॉलमध्ये 25 वरती नॉट आउट. द मॅन इन रेड हॉट फॉर्म. यावेळेसचा बॉल व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आवाक्याच्या खासा बाहेर होता. त्यामुळे जर बघितलं तर एका धावेच्या मदतीने धावफलक 33 वरती. 22 बॉलमध्ये अजूनही 38 बनवायचे आहेत. काय होणार आणि काय नाही हे आपल्याला इकडे पाहायचं आहे. जबरदस्त वातावरण, क्रिकेटमय वातावरण, फ्लड लाईटच्या प्रकाशामध्ये न्हावून निघलं हे मैदान आणि त्यामध्ये रंग लावायचे काम अभिज्योत खराडे करतोय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. संपर्क मात्र तितका काही खासा होणार नाहीये. तोपर्यंत एक रन जे आहे ते इकडे पळून पूर्ण केला जातोय. धावफलक मात्र एका धावेच्या मदतीने पुढे जात असताना लेग बाईसचा इशारा पंचांच्या माध्यमातून केला जातोय. 1.5 लाखाचा पहिला पुरस्कार. ही विकेट जी आपण सध्याच्या घडीला बघतोय, जी खेळपट्टी जिच्यावर ही स्पर्धा रंगवली जाते ती मात्र ज्या हातांनी बनलेली आहे त्या हात आहेत विनोदजी बनसोडे साहेबांचे आणि तेही मात्र इकडे मॅचचा आनंद घेण्यासाठी पोहोचलेले आहेत. आणि यस साहेब, तुम्ही जी बनवलेली खेळपट्टी आहे ना ती फलंदाजांनाही पुरेशी आहे आणि गोलंदाजांनाही पुरेशी आहे. समतोल आहे. जो चांगला खेळेल तो मात्र इकडे बाजी मारणार आहे. आणि दादा तुपे मला असं वाटतंय साहेबांना म्हणतील अशी खेळपट्टी फक्त इकडेच बनली पाहिजे, अन्यथा हे हात माझे आहेत. धावफलक 35 रन. मॅचचा आनंद घेत असताना तेही आणि त्यांनाही एक वेगळी शांतता असेल. ही स्पर्धा ज्यारीत्या पार पडतीये. चांगलं क्षेत्ररक्षण, क्या बात आहे. अतुलजी माने देशमुख साहेब लाजवाब. यांच्याही जोशची मात्र तारीफ करावी लागेल, कौतुक करावं लागेल. बघू शकता आपण 40+ खेळाडू आहेत, बट जी धडपड या संपूर्ण स्पर्धेसाठी यांची देखील राहिलेली आहे ना ती मात्र फार कौतुकास्पद आहे. ॲज अ प्लेयर म्हणून म्हणा किंवा ॲज अ आयोजक म्हणून म्हणा अतुल माने देशमुख साहेब यांचंही मात्र कौतुक राहील. आखूड टप्प्याचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न. बॉल मात्र हवेत. ओ हो, कॅच छूटा हलवा. अब क्या होगा मैदान के अंदर, विशाल आठवले का जलवा. येणारी वेळेस इकडे मात्र सांगणार आहे. धावफलक 35च्या स्कोरवरती आहे. 19 बॉलमध्ये अजूनही जर बघितलं तर 36 धावा जे आहेत ते मात्र इकडे बनवायचे आहेत. चांगला कमबॅक शुभमच्या माध्यमातून. त्यावेळेसचा बॉल डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मात्र बॉलवरती येतील. जोपर्यंत बॉलला अडवतील रिटर्न करतील. धावस्वरूपी तिकडे आपल्याला एक धाव जी आहे ती मात्र पळून पूर्ण केली जाताना पाहायला मिळते. आणि या एका धावेच्या मदतीने षटक जे आहे ते मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होईल. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 36 लागलेले आहेत. बॉल बाकी आहेत 18. धावा बनवायचे आहेत 35. 18 बॉल 35 रन. काय होणार काय नाही, कोण मारणार आहे बाजी, कोण जाणार आहे पुढच्या फेरीमध्ये आणि शेवटच्या बॉलपर्यंत, शेवटच्या मॅचपर्यंत हा रोमांच बरकरार आहे. कारण की एक ग्रुप एला आपण बघितलं होतं, शेवटपर्यंत तो थरार आपल्याला पाहायला मिळाला होता. आज तोच थरार ग्रुप बी मध्ये देखील अनुभवायला मिळतोय. म्हणजे कुठली टीम क्वालिफाय होणार हे अजून निश्चितच नाहीये. आता शेवटच्या 4 मॅच बाकी आहे, बट तरी देखील कोणी सांगू शकत नाही कोणाची जागा ही आहे पक्की.
बघूयात आता काय होईल आणि काय नाही ते. चला 18 बॉलमध्ये 35 धावा अजूनही मात्र इकडे सामना जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. प्रत्येकाची बारीक नजर या स्पर्धेवरती आणि आज मला नाही वाटत शेवटच्या मॅच पर्यंत प्रेक्षक काही मैदान सोडतील, कारण की आज निर्णयाची रात्र आहे. बी ग्रुपची रात्र आहे. 4 संघ मात्र या ग्रुपमधनं आज आपल्याला मिळणार आहे. बॉलिंग मार्कवरती आता मात्र बदल केला जातोय. इन्फॉर्म गोलंदाज प्रकाशजी काळे यांना मात्र पाचारण करण्यात आले. आजारी असून देखील मात्र जो स्पेल आज त्यांनी हाताळला आहे ना, ला जवाब दुपारी आपण बघितलं होतं. मागच्या स्पर्धेतही आमदार प्रीमियर लीग सीझन 1 चे बेस्ट बॉलर आहेत. 36 वर 1 आडव्या बॅटने खेळलाय. उभा राहिलाय बॉल डीप स्क्वेअर लेगला खेळाडू येतात आहे. विकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये येईल. प्रकाशजी काळे यांना मात्र इकडे यश मिळत आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. डीप स्क्वेअर लेगला खेळाडू होते तैनात. जमणार नाही म्हणून सोडून द्यायचं हे आपल्या रक्तातच नाही. मेहनतीच्या बळावरती मैदानात घासणार पण आणि आता चमकणार पण, हे सांगितलंय प्रकाशजी काळे यांनी गोलंदाजीच्या माध्यमातून. पहिल्याच बॉलवर विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. बॅटिंगसाठी आता नवीन फलंदाज शहाजी मंडले यांना मात्र दाखल केलं जात आहे. शहाजी माने यांना आपण बघितलं कशा प्रकारची हिटिंग ते करतात. आता शहाजी मंडले काय करतील बघण्यालायक राहील. या स्पर्धेतील आतापर्यंत जे आपण म्हणतो ना की हाईप, ज्या मॅचवर सर्वांच्या नजरा आहेत आणि जी मॅच अतिशय गरमागरमीने सुरू आहे, मी म्हणेल ही ती मॅच आहे. कारण की जीवन भैया जानकर क्रिकेट क्लब वेळापूर हा संघ पॉइंट्स टेबलवर जरी अडचणीत असता, बट त्यांना माहिती आहे जर आपण ही मॅच जिंकतोय तर मग नक्कीच छोटीशी का होईना बट संधी निर्माण होऊ शकते. जर तरचा खेळ त्यांच्यासाठी ऑन आहे. प्रकाश काळे जे मात्र गोलंदाजी मार्कवरती. स्ट्रायकर एंडला शहाजी मंडले साहेब. महाराष्ट्र पोलीस खाली बसून घ्या. जे इतर खेळाडू मैदानाच्या बाहेर बाउंड्री लाईनच्या बाहेर जवळ आहेत त्यांना विनंती आहे आपण मात्र खाली बसून घ्यायचं आहे. 36 वरती 2 स्कोर. 17 बॉलमध्ये 35 ची गरज. चला घाई करायची आहे. मॅच थोडीशी स्पीडअप मध्ये खेळवा विनंती राहील, कारण की अजूनही आजच्या रात्रीत आपल्याला यानंतर 3 सामने जे आहेत ते मात्र पूर्ण करायचे आहेत. तर वेळेकडे देखील मात्र लक्ष असू द्या. 17 बॉल आणि 35 धावेंचं आव्हान हे मात्र मैदानाच्या आतमध्ये पार करायचं आहे. बॉलिंग मार्कवरती आता प्रकाश काळे जे की आपल्याला येताना पाहायला मिळणार आहेत. मजा येईल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. आल्या आल्या भिरकवण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू. एक बॉल सध्याच्या घडला इकडे एक इव्हेंट सारखा आहे. काळजाचे ठोके दोन्ही संघांच्या चाहत्यांचे, प्रेक्षकांचे धगधग करत वाढतात आहे. आणि हा सामना शेवटपर्यंत जावा हे मात्र प्रत्येकाचं म्हणणं आहे, कारण की या दोन्ही टीमला च्या दरम्यान मात्र एक चांगली मॅच प्रेक्षकांना इकडे पाहिजे आहे. छत्तीस वर 2. छत्तीस वरती 2 स्कोर. छत्तीस वर 2 आहे सध्याच्या घडीची स्थिती. 16 बॉलमध्ये अजूनही 35 धावा बनवायच्या आहेत. अतिशय जबरदस्त मोडवरती उभा आहे मॅच. पिन ड्रॉप सायलेन्स आहे मैदानाच्या आतमध्ये सगळं काही. यावेळेस बॅटची आतली कड लागते. मागे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत 1 धाव इकडे पळून पूर्ण केली जाईल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली दोन्ही खेळाडूंच्या दरम्यान.
आता आलेत अभिज्योत कराडे बऱ्याच वेळानंतर स्ट्राईक रेंजला. सिंगलच्या मदतीने धावफलक मात्र पुढे जात असताना 3 बॉल आतापर्यंत या षटकात झालेले आहेत. 37 धावा धावफलकावरती. 15 बॉलमध्ये 34. राईटी लेफ्टी कॉम्बिनेशन आहे प्रत्येक बॉलवरती. क्षेत्ररक्षणात इकडे मात्र फेरबदल केला जातोय आणि काय मॅच आपल्याला पाहायला मिळते. चला घाई करायची आहे बघा, वेळेकडे देखील लक्ष असू द्या. निर्धारित 30 मिनिटांचा वेळ जो आहे तो मात्र दिला गेलेला आहे तुम्हाला. जर 30 मिनिटं संपले तर मग 2 धाव्यांची पेनल्टी. हा नियमही मी वापस सांगतोय. 30 मिनिटं जर संपले तर 2 धाव्यांची पेनल्टी आहे. या नियमाकडे मात्र लक्ष असू द्या. 15 बॉलमध्ये अजूनही 34 बनवायच्या. 3 बॉलमध्ये आतापर्यंत फक्त 1 दिली आहे. अभिज्योत खराडे एकीकडे युवा जोश, तर बॉलिंग मार्कवरती प्रकाश काळे अनुभव. 15 बॉल 34 रन. पुढचा बॉल फुलल्यांचा बॉल. संपर्क तितका काही खासा होत नाहीये. कमी गतीने मात्र यावेळेस बॉल टाकलाय. तत्पूर्वी फिल्डर मात्र खाशी वेगात आले आहेत. धाव स्वरूपी 1 धावच इकडे मात्र मिळताना पाहायला मिळतेय. वा प्रकाशजी, कौतुक करावं लागणार आहे. 4 बॉलमध्ये आतापर्यंतची गोलंदाजी केलेली आहे लाजवाब आहे. फ्रीडम दिलेली नाहीये, स्वातंत्र्य दिलेलं नाहीये फलंदाजांना हात खोलण्याचं, आणि त्यासाठी मात्र विशेष कौतुक. 14 बॉलमध्ये अजूनही 33 पाहिजे. 14 बॉल 33 रन. 38 वर 2 आहे सध्याच्या घडीची स्थिती. जीवन भैया जानकर क्रिकेट क्लब वेळापूर या संघाची. 14 बॉल 33. याही वेळचा बॉल कडक ड्राईव्ह. फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करतात आहे. विजय तेलंगी बॉलवरती येतील. 1 रन इकडे मात्र मिळून जाईल आणि एका धावेच्या मदतीने धावफलक मात्र पुढे. वा भाई वा, बघा आजारी आहे तरी देखील 5 बॉलमध्ये आतापर्यंत फक्त 3 दिलेला आहे. टीम इंद्रजीत 11. एकदा जोरदार टाळ्या प्रकाश काळे यांच्यासाठी देखील झाल्या पाहिजे. डूब जाऊ आसानी से मैं वो कश्ती नहीं, अरे मिटा सको तुम मुझे, ये तुम्हारे बस की नहीं. 5 बॉलमध्ये 3 दिलेले आहेत. शेवटचा बॉल यायचा बाकी आहे. अभिज्योत खराडे खेळतील का एखादा मोठा स्ट्रोक, मिळवतील का एखादा चौकार षटकार. किती राहत आहे शेवटच्या 12 बॉलमध्ये. 13 बॉल 32 ची गरज. शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. आणि शेवटचा ही चेंडू. काय षटक टाकलं. एकदा जोरदार टाळ्या प्रकाश काळे यांच्यासाठी झाल्या पाहिजे. काय गोलंदाजी केलेली आहे. 40+ चे गोलंदाज आहेत, बट कुठल्याही युवा खेळाडूला लाजवेल असा खेळ त्यांचा राहिलेला आहे. लाजवाब षटक. फक्त 3 रन. कम खर्चा फुल चर्चा. नाव आहे प्रकाशजी काळे. हा शेवटचा चेंडू बघा, टोक क्रशर, आणि फॉलो थ्रू मध्ये ज्यारित्या रोखला. वा भाई वा, सलाम आहे, सलाम आहे तुमच्या जज्ब्याला. थोडेसे आजारी आहेत नक्कीच, त्या कारणाने बहुतेक मैदानाच्या बाहेरही जातात आहे, बट गोलंदाजी जर बघितलं तर टॉप क्लास. हे त्यांचे या षटकातील सर्व चेंडू मात्र आपण tenniscricket.in वर बघूयात. पहिल्या चेंडूवर ज्यारित्या त्यांनी विकेट मिळवली. त्यानंतर जर बघितलं तर मंडले साहेबांसाठी ज्यारित्या चेंडू टाकले. चेंज ऑफ पेस सातत्याने, स्लोअर वन्सचा चांगला वापर, आणि त्याचबरोबर चेंडूला ऐन मौक्याच्या क्षणी दिलं गेलेलं वळण. बॅटला लागून ज्यारित्या बॉल हातमध्ये डिफ्लेक्ट होत होते. अभिज्योत खराडे यांनाही तितकं काही खास फ्रीडम दिलं नाही. फ्लाइट चेंडूला चांगल्यारीत्या देत होते. जबरदस्त गोलंदाजी केली आहे. आता 4 ओव्हरमध्ये 39 लागलेले आहेत. 12 बॉलमध्ये 32 ची गरज आहे. अतुल माने देशमुख साहेब आलेत. हा शेवटचा चेंडू जो मात्र आपण बघतोय ऑन स्क्रीन, आणि यावेळेस मात्र बॉडी लाईनच्या दिशेने बॉल टाकलाय. दरम्यान जर बघितलं तर 1 धाव जी आहे ती मात्र इकडे मिळणार आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक मात्र पुढे जाईल. 40 धावा या मात्र धावफलकावरती जुडतील. आता 11 बॉलमध्ये 31 लागतात आहे. क्षेत्ररक्षणात हलकासा फेरबदल करण्याचा प्रयत्न इकडे होतोय. राईटी लेफ्टी कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे ती एक डोकेदुखी राहिली आहे. कारण की या डावात आपण बऱ्याच वेळा बघितलंय फिल्डिंग ज्यारित्या ऍडजस्ट केली गेली आहे. आता एक बॉल इकडे महत्वाचा आहे, तर अतुल माने देशमुख साहेब देखील विचारपूर्वक क्षेत्ररक्षण इकडे लावतात आहे. 11 बॉलमध्ये 31 बनवायचे आहेत. अभिज्योत खराडे यावेळेसचा बॉल आउटसाइड दी ऑफ. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून केला जाणार आहे. अवंतरच्या स्वरूपात इकडे मात्र 1 धावही वाढणार आहे, आणि या एका धावेच्या मदतीने धावफलक मात्र 41च्या स्कोरवरती. 11 बॉलमध्ये 30 बनवायचे आहेत. एकीकडे माने साहेब आहेत, दुसरीकडे जर बघितलं तर अभिज्योत. याही वेळचा बॉल अवांतरच्या स्वरूपात. इथेही धाव आपल्याला जुडताना पाहायला मिळेल. 1 धाव इथे देखील जुडणार आहे. रणसंख्या मात्र इथे देखील वाढणार आहे. 2 लगातारचे वाईड आलेत अभिज्योतच्या विरोधात. दबाव गोलंदाजावर, दबाव फलंदाजावर. 11 बॉल 29. आमदार प्रीमियर लीग, एक महत्वपूर्ण लढत.
आणि या बॉलला काय वळण दिलंय, वा भाई वा. वाईट लाईन जवळ जाऊन पुरेपूर बैठक लगावण्याचा प्रयत्न, पण टप्पा पडल्यानंतर बॉलनी जे वळण घेतलं, तिसऱ्या पंचांची इकडे मात्र मदत मागितली आहे. आडव्या बॅटने इकडे खेळण्याचा प्रयत्न होता, ज्यारीत्या फटका इकडे खेळला. पांडुरंग सर किंवा बाळू सर जिथे कुठे असाल, आपण लवकरात लवकर इकडे यायचंय. चला, वा क्या बात आहे. त्यांनी काय एंट्री मारली आहे. क्रुशियल मोमेंटवर मॅच उभे आहे आणि थर्ड अंपायरही क्रुशियल जागेवर जाऊन उभा आहे. जबरदस्त शांतपूर्ण वातावरण. अभिज्योत खराडे यांना तुम्ही ऑन स्क्रीन बघू शकतात. डोक्यावरती बर्फाचा खडा आहे, शांतता आहे पूर्णपणे, बट मनामध्ये बॅटमध्ये वादळ सुरू आहे. कधी बॉल स्लेटमध्ये येतो ते. शहानिशा इकडे मात्र केली जाते पंचांच्या माध्यमातून. फेअर डिलिव्हरी हा निर्णय इकडे मात्र तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून येताना आपल्याला पाहायला मिळतोय. अतुल माने देशमुख साहेब डॉट बॉल हाताळतात आहे. आता 10 बॉलमध्ये 29 पाहिजे. अभिज्योतच्या बॅटमधून फटक्यांची गरज आहे. यावेळेसचा बॉल जागेवरती उसळलाय. अतुल माने देशमुख साहेब यांना मात्र एकदा विकेट मिळताना पाहायला मिळतीये. बॅटची लागली कड, बॉल मात्र जागेवरती उसळला आणि तदनंतर हा जल्लोष माने साहेबांच्या माध्यमातून. सूरज सा तेज नहीं मुझमें, दीपक सा जलता देखोगे. अरे सूरज सा तेज नहीं मुझमें, दीपक सा जलता देखोगे. तुम मुझे मेरी हदें रोशन करने से कब तक रोकोगे, तुम मुझे मेरी हदें रोशन करने से कब तक रोकोगे. काय जोश पाहायला मिळाला. टप्पा पडला, बॅटची लागली कड, कीपरचा मिळाला सहारा आणि तदनंतर जो जल्लोष पाहायला मिळाला टीम इंद्रजीत 11 अकलूज कडनं, तो मात्र बघण्यालायक होता. मोठी विकेट आली आहे. अभिज्योत खराडे जे किल्ला लढवत होते आपल्या टीमसाठी, त्यांना परतावं लागलंय आणि 42च्या स्कोर वरती हा तिसरा धक्का जो की लागताना आपल्याला पाहायला मिळतोय. 9 बॉलमध्ये 29 इकडे मात्र बनवायचे आहेत. अतुल माने देशमुख साहेब, वाघ जरी जखमी झालाय पण नक्कीच डरकारी विसरलेला नाहीये, हे मात्र इकडे सांगितलंय. यावेळेसचा बॉल फटका हवेत आणि अजून एक 2-2. मिजाज में बगावत आंखों में सैलाब रखते हैं, मिजाज में बगावत आंखों में सैलाब रखते हैं. अरे अतुल माने देशमुख साहब अपनी गेंदबाजी में तेजाब रखते हैं. सर्वांना विनंती आहे, बॉलिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या माने साहेबांसाठी मात्र नक्कीच झाल्या पाहिजे. फलंदाज बाद आहे. काय क्रुशियल मोमेंटवर सध्याच्या घडला ही मॅच उभी आहे आणि त्यामध्ये माने साहेबांची भूमिका कुठल्या नायक पेक्षा कमी नाहीये. जबरदस्त. 42 वर 4 स्कोर, 8 बॉल 29 ची गरज. याला म्हणतात क्रिकेट. दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम, आमदार प्रीमियर लीग के शाम किसके नाम. 8 बॉल 29. यावेळेसचा बॉल आखूड टप्प्याचा चेंडू. तत्पूर्वी जर बघितलं तर क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला मात्र तिकडे अडवतात आहे. एक धाव तिकडे मात्र मिळताना आपल्याला पाहायला मिळतीये. 7 बॉल आणि 28 रन. काय माहोल बनवलाय अंगावरती. अक्षरशः जर बघितलं तर शहारे सर्व क्रिकेट रसिकांचे आलेले आहेत या मॅच मधून आणि काय कामगिरी मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळाले आहेत. माने साहेबांचे चिरंजीव देखील मात्र त्यांच्या गोलंदाजीचा पुरेपूर आनंद घेतात आणि ते सांगतात आहे, माझ्याकडनं माझ्या वडिलांसाठी या गोलंदाजीसाठी 500 रुपयांचं पारितोषिक जे मात्र राहणार आहे. यश माने देशमुख यांच्या माध्यमातून. यावेळेसचा बॉल फटका हवेत आणि नो मॅन्स लँड मध्ये इकडे मात्र बॉल पडतोय. फिल्डर बॉल वरती पोहोचलेत, बॉलला अडवताय, रिटर्न करताय. धाव फलक इकडे मात्र पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि षटक जे आहे ते मात्र या पळून काढलेल्या धावांच्या मदतीने पुढे जाताना पाहायला मिळेल. 3 धावा आल्या आणि काय षटक होतं. 7 रन दिले, 2 धावा खर्च केल्या. कमालीची गोलंदाजी अतुल माने देशमुख साहेब यांच्या माध्यमातून. 6 बॉल 25.
सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर विजय तेलंगे यांच्या हातात मात्र बॉल दिला गेलेला आहे. 6 बॉलमध्ये 25. मॅच मध्ये फार मोठं कुशन, फार मोठ्या धावा शेवटच्या षटकासाठी सोडल्यात अतुल माने देशमुख साहेबांनी. बघूयात आता काय होईल आणि काय नाही. यावेळेसचा बॉल प्ले अँड मिस, संपर्क होणार नाहीये. डॉट बॉल येतोय, डॉट बॉल येतोय. काय सामना राहिलेला आहे हा. कधी बॅटिंग टीम तर कधी बॉलिंग टीम, कधी इंद्रजीत 11 तर कधी जे जे क्रिकेट क्लब. 5 बॉलमध्ये 25 धावा इकडे मात्र बनवायच्यात अजूनही. या बॉलवरती मोठा फटका पाहिजे. बॅटची आतली लागली काढो. इथेही मात्र यष्टीरक्षकाच्या भूमिकेत. यांच्याकडनं तुम्ही बॉलिंग करून घ्या, यांच्याकडनं तुम्ही कीपिंग करून घ्या. ते सांगतात आहे आज जिंकल्याशिवाय काही मैदान सोडणार नाहीये. 4 बॉलमध्ये 25 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 4 बॉलमध्ये 4 षटकार आले. सामना बरोबरीतही सुटू शकतो. 46 वर 4 आहे स्थिती. मोठे फटके पाहिजे. शहाजी मंडले यांना प्रयत्न करावा लागेल. आमदार प्रीमियर लीग 4 बॉल 25 आणि अजून एक चेंडू जबरदस्त. विजय तेलंगे थाप ठोकताना पाहायला मिळतात आहे. फलंदाजी जरी तेवढी धमक दिसली नसली तरी या मॅच मध्ये गोलंदाजीत चमक दाखवली आहे या संघाने. 46 धावा, 4 गडी बाद, 3 बॉल 25 ची गरज. इंद्रजीत 11 अकलूज सध्याच्या घडीला आगेकूच करतीये. याही वेळेचा बॉल बॅटची कड लागते. फ्लाइंग स्लिपला खेळाडू आहेत. बॉलला अडवतील, बॉलला अडवतील. हलकेसा फंबल आणि बॉल 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 गेलाय सरळ सीमारेषा पार. पंचांचा इशारा. 4 चौकार. 2 बॉलमध्ये 21 पाहिजे. नो बॉल, वाईट बॉल या गोष्टी जर आल्या तर जीवन भैया जानकर क्रिकेट क्लब मॅच मध्ये वापस येईल. बट बघूयात विजय तेलंगी जे या स्पर्धेमध्ये भन्नाट फॉर्म मध्ये राहिले आहेत त्यांचे इरादे काय आहेत. उडवलाय बॉल. 6 धावेंचा तडाखा. सिक्सर. 1 बॉल 15 रन. 1 बॉल 15 रन. एखादा नो, एखादा वाईड. बट सध्याच्या घडीला इंद्रजीत 11 अकलूज म्हणतीये. षटकार आला तरी चालेल. बट 1 बॉल लीगल डिलिव्हरी. 1 चेंडू फेअर डिलिव्हरी. 1 वैध चेंडू. 56 वरती 4 स्कोर. 1 बॉल 15. 1 बॉल 15 आणि याच बरोबरीने इंद्रजीत 11 अकलूज धावस्वरूपी इकडे 1 धाव तर पळून पूर्ण केली आहे. 1 धाव मिळेल आणि अशा रीत्या हा सामना, फार उतार चढाव असलेला हा सामना जो मात्र फिरतोय इंद्रजीत 11 अकलूज या संघाच्या दिशेने. आणि या मॅचच्या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय नन अदर दॅन अतुल